श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे मस्त आवरून घेतलेलं होतं, जे सामान वगैरे आणलं होतं ते मस्त लावून वगैरे घेतलं होतं। खूप गराडा होता घरामध्ये, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल आणि आताचा नवीन व्हिडिओ बघताय तुम्ही। किचन वगैरे खूप स्वच्छ केला, कारण बराच घाण झाला होता, वाईट सगळे डाग होते। आमच्याकडे बोरिंगचं पाणी आहे ना, म्हणून त्याचे डाग लगेच बसतात। तुमच्याकडे कोणतं पाणी आहे ते सांगा। बाथरूममध्ये तुम्ही कपडे पण बघू शकता, खूप धुवायचे होते आणि बाहेर पण मस्त मी रूम क्लीन केली होती। बस आता ही रॅक आतमध्ये घेऊन जायची होती। मग काय लागली संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला। वरण भात केलंच होतं, पण ही भाजी कोणती होती माहीत नव्हती। तर हिचं नाव माहीत असेल ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण मला माहीत नव्हती। ह्याच्यामध्ये मी मिरची, तेल आणि मिरची, तेल, लसूण, मीठ, बस याचीच फोडणी मी ह्याला दिली, बाकी काय केलं नाही आहे मी। आणि पालेभाज्यांचं कसं आहे, दिसतात खूप, करताना कढई भरून होते आणि वाढायला गेलं का दोघांना पण पुरत नाही। असंच काहीसं माझ्यासोबतसुद्धा होतं। आणि संध्याकाळच्या वेळी झोपली होती मी आणि ह्या लोकांची मस्ती, एक माझ्या मांडीवर असला का दुसरा येऊन त्याची लाड करत असतो, जेणेकरून त्याला वाटतं की मलाही बसायला भेटावं, पण नाही, हे काही ऐकत नाही। ह्याने जसं चावायला घेतलं तसा माझा गोल्या पळूनच गेला। खूप नोटंकी आहेत हे। मिस्टर घरी नसल्यावरती मला दुसरे हेच करमणुकीला आहेत। त्याला काय झालेलं का माहीत नाही, मला सुद्धा चावत होता। मग काय आणली यांनी मच्छी, आज होता संडे, तर यांनी आणली होती गेलेली मच्छी आणायला। तर मी म्हटलं चला तोपर्यंत मसाल्याची तयारी करते। कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, मिरची, कढीपत्ता आणि धने घेतले होते। मांदेली आणि कोळंबी आणली होती। मला तर फ्राय मांदेली खूप आवडते आणि कोळंबीचा रस्साच केला होता, व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच। इथे मांदेली मस्त फ्राय केली होती, कोळंबीचा रस्सा, भाकरी आणि भात असा आजचा आमचा मेनू होता। तर तुमच्याकडे काय असतं संडेला, आज काय होतं हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि मग काय, या साहेबांच्या झोपा अशा की ह्याच्यासारखं ह्याला वाटतं हाच आहे म्हणून, ढिंगेवर करून झोपेल काय आणि काय, कितीही आवाज दिला तरी त्याला ऐकून येणार नाही। शेवटी कसं आहे, ह्यांनासुद्धा गरम होतंच। आता गरमी चालू झाल्यावरती ह्याच्यापेक्षा डेंजर अवस्थेत झोपतील। मग 5 वाजून गेले होते, म्हटलं चला आता उठायलाच पाहिजे। 6च वाजले होते, मागे तुम्हाला घड्याळात दिसत असेल। तोंड धुतलं, केस बांधली। घरामध्ये तर मी असताना कुठल्याच क्रीम वगैरे लावत नाही, माझं ॲक्च्युली मॉइश्चरायझर संपलं आहे, ते उद्या आणीलच मी। तर मस्त टिकली लावली, आज टिकली जरा वेगळी लावली होती मी, आणि सिंदूर पण लावला, कारण सकाळपासून टिकलीसुद्धा नव्हती आणि सिंदूर पण नव्हतं, म्हटलं नको असं राहायला। तर चेहऱ्याला मी काहीच लावत नाही, मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला। आणि मग काय केला, कॅमेरा सेट, गेले आतमध्ये झाडू आणायला। मग मला खरं सांगू, खूप बोर लाईफ झाले लग्नानंतर, कारण याच्या आधी कसं मम्मी सगळी कामं करायची, मला काय सकाळ संध्याकाळ मस्त आवरून बसायचं। आता जबाबदारी पडले, घर कसं चालवायचं, या महिन्यात कुठला हप्ता द्यायचा, काय द्यायचा, कारण आम्ही इतके श्रीमंत नाही आहोत ना की आले पैसे ठेवले मज्जा केली, तसं नाही आहे। बाहेरच्या गोष्टी बघून घरातलं बघावं लागतं, त्यामुळे टेन्शन तर येणारच ना। आणि माझ्या नवऱ्याला इतका लाखोने पगार येत नाही किंवा पोती भरून घरी येत नाही की आम्ही नीट राहावं। आता हे घरसुद्धा आहे ते पण भाड्याचंच आहे, त्यामुळे मला तर रूम चेंजच करायचे, पण पाहिजे असे कुठे भेटत नाही आहे। ॲक्च्युली मला ना स्लॅबचं घर पाहिजे, कारण या पत्र्याच्या घरात आहे ना, आता थंडी असतानाच इतकं भयंकर गरम होतं ना, कारण गेल्या वेळेचा आम्ही मे महिना पाहिला आहे, खूप 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 गरम व्हायचं आणि चिडचिड व्हायची ती तर वेगळीच। त्यामुळे यांना म्हटलं मी पावसाच्या आधी रूम चेंज करा। मे महिन्यात तर प्रॉब्लेम असतो तो असतो, शिवाय पावसाळ्यातसुद्धा इतकं पाणी गळतं, कारण लास्ट टाईमच्या पावसाळ्यामध्ये माझ्याकडे मशीन नव्हती, पण यावेळी माझ्याकडे शिलाई मशीन आहे, TV आहे, फ्रीज आहे, कपाट आहे, मी किती गोष्टी कवर करणार ना। कुठं बाहेर जायचं झालं, काय काय झाकून जाऊ। त्यामुळे यांना म्हटलं लवकरात लवकर आपण रूम चेंज करूया म्हणून आणि इथून जाऊया म्हणून, कारण इथेसुद्धा मी एकटी खूप बोर होते। मिस्टर कामाला गेल्यावरती आजूबाजूला पण कोण नाही आहे माझ्यासोबत बोलायला। मी होम टूरचा ब्लॉग उद्या मी अपलोड करीनच, तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ। आणि आज जसं माझ्या मागच्या व्हिडिओला सपोर्ट केलेला ना, तसं यासुद्धा करा। तर इथून मी झाडू मारून आली होती आणि मशीनवरती 1-2 कपडे होते, ते सुद्धा मी आवरून ठेवले। मग
तुम्ही एकदा घर बघूनच घ्या. या साहेबांच्या काय, माणसं खाली बसतात आणि यांना मात्र बसायला खुर्च्या पाहिजे. कसं नाही मलाच कळत नाही आहे, कुठले पूर्वज आलेत माझ्या जन्मीच. तर घर मस्त असं आवरलेलं होतं. जेव्हा या घरात आली तेव्हा माझ्याकडे एक बॅगच होती कोपऱ्यात, मला आठवतं आहे गेल्या 15 फेब्रुवारीला. आणि आता पूर्ण घरातच पसारा असतो. आवरता मला नाकीनऊ येतो. मायनीवर तर एवढी धूळ बसते आहे ना, मला घासायचे पण कधी घासू हा विचार करते. कोणी आलं ना घरी की असं म्हणतील ही बाई भांडी घासते की नाही, पण त्यांना कोण सांगणार. इथे एवढी धूळ येते की बसच. खिडकीजवळ आहे ना आणि जास्त घरं पण नाही आहे, त्यामुळे आला वारा येतो धूळ आतमध्ये. तर मस्त सनसेट पण होत होता इथे. बाहेरचा पण व्ह्यू तुम्ही बघा. बाहेरचा व्ह्यू इतका जबरदस्त झाला होता ना की बसच. मग तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. माझ्या सदाफुलीच्या झाडाला फुलं का येत नाही आहे आणि झाड का सुकत चाललं आहे तेच मला कळत नाही आहे. काय कारण असेल मला सांगा हा जरा. कारण मी माझ्या स्वामींना वाहायला हे झाड आणलं होतं. कारण जास्वंदच आणणार होती, पण म्हटलं आपलं स्वतःचं घर नाही आहे, कुठं लावणार ना झाड मोठं झाल्यावरती. म्हणून म्हटलं सध्या सदाफुलीच ठीक आहे. तर असा वारा पण खूप मस्त सुटलेला. ऊन तर काही नव्हतंच, आभाळच होतं. पण इतकं सुंदर वाटत होतं ना की बसच. असं वाटत होतं की आता पाऊसच पडेल. किती सुंदर वाटतं आहे ना बाहेरचा व्ह्यू. इथे तर सगळं डोंगर आहे. हा तर सगळा माळच आहे आमच्याकडे. इथे काय साप काय येतील आणि रानडुकरच काय येतील. खूपच भयभीत होतं इथे. म्हणून मला रूमच लवकर चेंज करायचं आहे. बघू चाललं आहे रूमचं, पण आपल्या हातात पैसा पाहिजे ना रूम बघायला. रूम काय बघायला गेलं की भेटतील, पण हातात पैसा नको. चला तर मग हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ.